नमस्कार काव्यरसिक हो. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज एक मराठी कविता ऐकूया. दशाक्षरी रचना आहे. कुणीतरी हवत असतं. माणूस एकटा जन्माला येतो, मृत्यूनंतरही तो एकटाच असतो. हा प्रवास जरी एकट्याने असला तरी जन्मापासून नंतर मरेपर्यंत जीवन प्रवास जो माणसाचा असतो तो मात्र तो माणसांशिवाय जगू शकत नाही. माणसाला दुःख असो की आनंद असो, ते कोणाशी तरी त्याचा कोणतरी वाटेकरी लागतो, कोणातरी ते शेअर करायचं, कोणातरी सांगायचं असतं. आणि प्रत्येक प्रसंगात माणसाला दुसरा कोणतरी माणूस लागतो. माणसं खूप असतं आपल्या अवतीभोवती, पण आपला वाटणारा, जवळचा, ज्याचे आपण बिनदिक्कत कुठली गोष्ट बोलू शकतो, असं ज्याला सखा असतो, असं ज्याला मित्र असतो, अशी ज्याला मैत्रीण असते, मुलींना बायकांना, त्यांचं जीवन खूप छान असतं, सुंदर असतं. ते मन मोकळे करू शकतात. तर तेच सांगणारी ही आजची कविता आहे. दशाक्षरी रचना आहे. कुणीतरी हवंच असतं. एकांतात मन घाबरतं, एकांतात मन घाबरतं, कधी गर्दीत गुदमरतं. एकांतात मन घाबरतं, कधी गर्दीत गुदमरतं. अशा वेळी आपलं म्हणून कुणीतरी हवंच असतं. अनामिक भीती सतावते, हुरहुर जीवाला लागते. अनामिक भीती सतावते, हुरहुर जीवाला लागते. अशा वेळी धीर द्यायला कुणीतरी हवंच असतं. कधी मन हरवून जातं तर कधी शहारून येतं. कधी मन हरवून जातं तर कधी शहारून येतं. अशा वेळी गोंजरण्यासाठी कुणीतरी हवंच असतं. कुणी जवळ असून कसे कधी खूप एकटं वाटतं. कुणी जवळ असून कसे कधी खूप एकटं वाटतं. अशा वेळी आधारासाठी कुणीतरी हवंच असतं. कधी हर्षाने कधी दुःखाने, कधी हर्षाने कधी दुःखाने मन सुखावतं वा खचते. कधी हर्षाने कधी दुःखाने मन सुखावतं वा खचतं. अशा वेळी समजून घ्यायला कुणीतरी हवंच असतं. किती असोत सखे सोबती, नाहीतर जपा किती नाती. किती असोत सखे सोबती, नाहीतर जपा किती नाती. तरी मन मोकळे करण्यास कुणीतरी हवंच असतं. गाडी बंगला आणि नोकर सारे असेल धन दौलत. गाडी बंगला आणि नोकर सारे असेल धन दौलत, तरी जवळ आपलंसं, तरी जवळचं आपलंसं कुणीतरी हवंच असतं. जरी माणूस एकटा येतो, जातो जगतो आणि तरी सतत. जरी माणूस एकटा येतो, जातो जगतो तरी सतत त्याला आपल्या हक्काचं असं. जरी माणूस एकटा येतो, जातो जगतो तरी सतत त्याला आपल्या हक्काचं असं कुणीतरी हवंच असतं. कुणीतरी हवंच असतं. कुणीतरी हवंच असतं. धन्यवाद मित्रांनो. ही कविता आवडली, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला असे तुमचे जे आप्त वाटतात, सखे वाटतात, तुमचे वाटतात, हवे असे वाटतात, त्या प्रत्येकाला ही कविता पाठवा. आणि या चॅनलला कोण नवीन असेल किंवा कोणाचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता परत आपण एक नवीन कविता घेऊन भेटू. धन्यवाद.